यस गुड मॉर्निंग. एवढूसच झालास तू प्रेमात पडल्यावर. प्रेमात पडलेल्या माणसाला चुकीच्या ठिकाणी पाय फुटतात हेच खरं. ए उठ. यश यश काय लावले. उठ. ती नेहा आली बाहेर. यश नेहा आली बेसनाचे लाडू घेऊन. रसगुल्ले आणलेत गुलाबजाम. थांब तिला बोलवतो. ये ग नेहा. यश उठ ना रे. तुझ्यासाठी आज मी ना छान बेसनाचे लाडू आणले आहेत. अरे 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 मी आहे ब्रो. अरे यार काय कमाल आहे. तुला कंटाळा येत नाही का रे रोज रोज. नॉनसेन्स यार. समथिंग ओरिजिनल आहे. हात दुखतोय हा माझा. असं काय करतोस तू. आणि मी का करतो माहितीये का. कारण ना हल्ली नेहाचं नाव घेतल्यानंतर ना तुझा चेहरा असा घाबरा घुबरा होतो. बरोबर बोलतो यार तू समीर. मला माहित नाही हल्ली तिचं नाव ऐकल्यावर मी असा भांबावून का जातो. असा घाबरतो का. तुला माहित नाही काल ती कशी बघत होती माहितीये माझ्याकडे. नाही ती कशी बघत होती ते मी नाही पाहिलं. पण तिने तुझ्याकडे पाहिलं ना ती तुझी अशी जरा तंतरते. म्हणजे खरं तर घर मालक कोण आहे. त्या घराचा. हा त्या नवीन घराचा घर मालक. हा तू आहेस. हो मग घर मालक म्हणून तिने मला घाबरायला हवं ना. आयडियली तिने तुला. असं काहीच होत नाहीये. हल्ली दुनियादारी अशीच उलटी झालीये ब्रो. जे घरमालक असतात ते असेच त्रासात असतात आणि जे नोकर असतात ते असेच सुखात असतात. काय अर्थ आहे. चला उठा आवरा. सूर्य बघा कुठवर आलेला आहे. काय जागरण झालं की काय. रात्रभर काम करत होतो. कसलं काम. ते आपल्या कंपनीचं काम केलं. नंतर मग अग्रीमेंट बनवत होतो. कसला अग्रीमेंट. आमच्या म्हणजे त्या घराचं अग्रीमेंट. हे तू केलंस. हो. काय कमाल आहे यार. यशवर्धन चौधरी आहेस तू. अरे 500 वकिलांची फौज अशी तुझ्या मागे पुढे उभी असते आणि तू स्वतः रात्रभर जागून काय ते अग्रीमेंट तयार केलेस. प्रेमात पडल्यावर माणूस काय काय करेल काही भरोसा नाही. काय लिहिलंय याच्यात. मी फ्रेंच मध्ये बनवलंय ते. अरे जे काही असेल पण किती किती तांत्रिक झालंय हे. किती फालतू आहे यार हे. घराचं अग्रीमेंट आहे ते. असंच असतं टेक्निकल. हेच तुझ्या लक्षात येत नाहीये. हे घराचं अग्रीमेंट कोणासाठी आहे. तिच्यासाठी नेहासाठी. तुझ्यासाठी काय. दिलाचं अग्रीमेंट मनाचं अग्रीमेंट. आता हे कॉन्ट्रॅक्ट कॅन्सल. नवीन कॉन्ट्रॅक्ट मी करणार आहे. आता काही बोलायची गरज नाही. मला एकच गोष्ट सांग. प्रेमाचा अनुभव जास्ती कुणाला आहे. ऑफकोर्स तुला. बस विषय खलास. मग आता नवीन अग्रीमेंट नवीन टर्म्स नवीन कंडिशन्स नवीन नियम मी तयार करणार. ओके. आणि तुला त्याच्यावरती सही करायला लागेल. ओके. चला आता आवर पटकन. उशीर झालाय. हो यार चल जिमला जाऊया. जिमला तू जा. हे वाचूनच माझा बौद्धिक व्यायाम झालाय. आवर पटकन. टेक्निकल असं एक छोटासा पॅलेस आईसाठी परीसाठी आणि काका काकूंसाठी. एक छोटासा पॅलेस आईसाठी परीसाठी आणि काका काकूंसाठी. एक छोटासा पॅलेस. ही परी रोज आमच्या घरी येणार आणि खूप खूप लाड होणार तिचे. आणि खूप दंगा मस्ती पण करणार. अरे काका थांबा मी चहा टाकलाय तुमच्यासाठी पण आणि. मी तर आशाच सोडली होती. ऐन वेळेला यश अगदी देवासारखा धावून आला. हो ना. नाहीतर आज आपण या दोघींच्या नुसत्या आठवणी काढत बसलो असतो. खरंच देव आहे हो जगात. म्हणून ही यश सारखी माणसं देवाच्या रूपात धावून येतात. मला तर त्या माणसाची कमालच वाटते. 2 रुपयांनी जरी शेअरचा भाव वाढला तरी मिशीला तूप लावून फिरणारे लोक आहेत जगात. आणि हा एवढा श्रीमंत असून सुद्धा ना कायम जमिनीवर असतो. आजच्या काळात कोण कोणासाठी एवढं करतंय. आपली नेहा अगदी नशीबवान आहे म्हणून तिला यश सारखा मित्र मिळाला. काकू तो माझा फ्रेंड आहे. तुम्ही पण मला नशीबवान ते काहीतरी म्हणा ना. हो ग बाई. खरंच तू पण नशीबवान आणि आम्ही पण नशीबवान म्हणून तर तुम्ही आम्हाला परत मिळालात ना.
त्या यशचे किती उपकार मानावेत ना ते खरंच मला कळत नाही. काकू, तुमचं आता हे यश पुराण बंद करा. तुमच्या दोघांचा आग्रह होता आणि परीचा हट्ट होता म्हणून मी इथे राहायला तयार झाले. नाहीतर आता मला काही यशचे उपकार नकोयत. अगदी बरोबर आहे नेहा बोलते ते. हा, आमच्या नेहाला कोणाच्याही उपकाराची काही गरजच नाही यामुळे. हो, तुम्ही पण लगेच काय तिच्या बाजूने बोलायला लागलात? हो का? मी काय म्हणते, तुम्ही सगळे आता यशला विसरा. आपण नको बोलूया त्याच्याबद्दल काही. असं कसं कुणीच काही बोलायचं नाही? दुसरं कुणीतरी तुझं घर घेणार होतं, त्यापेक्षा यशने घेतलं हे बरं नाही का झालं? हो, आणि तो तुझ्याकडनं भाडं पण घेणार आहे ना. हो ना, म्हणजे तुला उपकारही वाटायला नकोत. काकू, तो कसा आहे तुम्हाला नाही माहितीये ना, म्हणून तुम्ही हे सगळं बोलताय. मला वाटतं नेहा, तुलाच तो कसा आहे हे नीट कळलेलं नाहीये, म्हणून तू त्याच्याशी अशी वागतेस. हो, म्हणजे आपल्या गरजेच्या वेळी अगदी देवासारखा वेळेवर धावून आला की नाही तो. गरज होती म्हणून नाही आला तो. तो किती महान आहे त्याला दाखवायचं होतं ना, म्हणून तो आला. नेहा, हे तू जरा अति करतेस असं नाही वाटत तुला? आणि एवढंच जर तुला वाटत असेल ना, तर तू त्याच्याशी सरळ अग्रीमेंट करून टाक ना, म्हणजे उपकाराचा प्रश्नच नाही. आम्हालाही काय बोलायला नको. तेच करणार आहे मी. जाते, मला उशीर होतोय ऑफिसला. येस सिम्मी, माझं ठरलंय. ओ नो, प्लीज. तुमची एखादी फालतू बिझनेस आयडिया मला सांगणार असाल ना तर नका सांगू. मी आधीच खूप वेगळ्या टेन्शन मध्ये आहे. कसं कळतं ग तुला सगळं? हे बघ, माझी आयडिया बिझनेस संदर्भातच आहे, पण फालतू नाहीये. हा, त्याच्या मागे विचार आहे, विचार. बोला बोला, पटकन बोला. हे बघ, आपण जर मिनरल वॉटरचा बिझनेस केला तर. वा, सॉलिड. आहे ना? आवडली ना? म्हणजे आता जिथे गरीब लोकही, फालतू गरीब लोकही मिनरल वॉटर अफोर्ड करायला लागलेत, तेव्हा तुम्हाला हा बिझनेस करायचा सुचतोय. नाही नाही नाही, हे बघ, त्याच्या मागचा थॉट समजून घे. थॉट आहे. हो का? ओ माय गॉड, माहितीच नव्हतं मला. सांगा सांगा, तुमचा थॉट सांगा. हे बघ, मिनरल वॉटर हे असं प्रॉडक्ट आहे की ज्याचे साईड इफेक्ट नसतात. शिवाय लोकांना पाणी देणं हे पुण्याचं काम आहे असं म्हणतात की नाही. हा, मग आपलं काय होईल की आपला बिझनेस पण होईल आणि आपलं नुकसानही होईल. सत्यजित, तुमचा प्रॉब्लेम काय माहिती? तुमचा प्रॉब्लेम हा नाहीये की तुम्हाला बिझनेस कसा करावा हे कळत. हो ना. तुमचा प्रॉब्लेम हा आहे की बिझनेस का करावा हेच तुम्हाला कळत नाही. पैशांसाठी. सत्यजित, बिझनेस हा पैशांसाठी केला जातोय, पाप पुण्यासाठी नाही. प्लीज प्लीज, आता तुम्ही ना तुमच्या टोकार आयडिया ना मला देऊन खरंच माझा वेळ वाया घालू नका. हे बघ, माझी आयडिया तुला जर आवडली नसेल ना तर ती तू सोडून दे, पण तू तुकार म्हणावं, एवढ्या माझ्या आयडिया वाईट नसतात. आठवतंय का तुला मागे तू तो बिझनेस करणार होतीस कुठला, तो आपला ब्युटी प्रॉडक्ट. काय केलं होतं? कोरफडीचं झाड पपई एवढं मोठं दाखवलं होतं. पप्पानी सांगितलंय मला सगळं, त्यामुळे मला तू बिझनेसचं सॉरी. हॅलो मॅडम, एक टिप द्यायची होती. बोल पटकन. प्रत्येक वेळी मीच काय आधी बोलायचंय? तुम्ही पण काहीतरी बोला ना. म्हणजे मला माझ्या कामाचा मोबदला हवा आहे. तू कोणाशी बोलतोस कळतंय ना तुला? कुणाशी बोलतोय तेही माहिती आणि कुणाबद्दल बोलायचंय तेही माहिती. नाही देत, जा. राहिलं मग, ठेवतो मी फोन. बाय. रिक्षा. हो मॅडम, तुम्ही ऑफिसला काय? बसा बसा बसा, पटकन बसा. तुम्ही काय नेहमीच तुमच्या अशा श्रीमंत गिराईकांचे फोटो लावतात का रिक्षात? नाहीतर काय मॅडम, एवढा भला मोठा माणूस माझ्या रिक्षात बसतो
त्याचा फोटो जर लावणारच ना मॅडम, अहो ज्या दिवशी त्यांची जर ओळख मला पटली ना, त्या दिवशी मी रिक्षा स्टँडवर ना पेढे वाटले, पेढे. हा बरं मॅडम, माझ्या ड्रायव्हिंग बद्दल सर तुम्हाला काय बोलले का? नाही. हा, मग माझं ड्रायव्हिंग नक्कीच चांगलं असणार आहे. हा, अगदी सफाईने खड्ड्यातून गाडी बाहेर काढतो, बाजूच्या गाडीला टच न करता ओव्हरटेक करत असतो, असं काहीतरी बोलले असतील ना मॅडम? अहो मला काय नाही बोलले, तुम्हाला ते भेटतील ना तेव्हा तुम्हीच त्यांना विचारा. अहो ते तर मला भेटतच असतात की. का? आता तुम्हीच बघा की, त्यांचं नाव पण लिहिलंय मी. घाबरू नकोस, यश तुझ्या पाठीशी आहे असं लिहिलंय मी. याआधी मी न मागता न सांगता मला सगळी मदत करत होता. आत्ताच काय झालंय की हा अडून बसलाय. हो, ह्याच्याकडे नक्कीच यश बाबतची काहीतरी महत्वाची इन्फॉर्मेशन असणार म्हणून बोला मॅडम. इन्फॉर्मेशन बोल. माझा मोबदला देणार. कधी? आधी इन्फॉर्मेशन ऐकणार, ती जितकी महत्वाची वाटते तितके पैसे वाढवून देणार. ठीक आहे. तुमच्या यश साहेबांनी अगदी तडकाफडकी एक नवीन प्रॉपर्टी विकत घेतली आहे. तशी बिल्डिंग जरा जुनी आहे. सूर्यानगर, ठाणे हे लोकेशन आहे. आणि आता माझ्या पैशाचं बोला. तुझे पैसे तुझ्यापर्यंत पोहोचलेले असतील. नक्की काय प्रकरण आहे? प्रॉपर्टी, ते पण जुन्या बिल्डिंग मध्ये. का? कशासाठी? यशवर्धन चौधरी, नक्की काय चाललंय काय तुमचं? एक्सक्यूज मी सर. सर, अग्रीमेंट बद्दल बोलायचं होतं. बोल. नाही म्हणजे हेच विचारायचं होतं की ते मी बनवू का तुम्ही? तुला करायचं असेल तू करून दे, नो प्रॉब्लेम. मी मध्ये काही बोललं तर चालेल का सर? शुअर. ओके. नेहाची अग्रीमेंट तयार आहे. यश सरांनी स्वतः ते तयार करून घेतले. तुम्ही पुढच्या 5 मिनिटात केबिन मध्ये या, आपण सगळ्या गोष्टी डिस्कस करू आणि डन करून टाकू. ओके? पाच मिनिटात. ओके सर, थँक्यू. 2 मिनिटात आपल्याकडे अग्रीमेंट येईल. मला वाचायचं ते काय? काही गरजच नाही वाचायची. तू स्वतः. ओहो, थँक्यू सो मच फ्रेश. येस. तर हे आहे तुझ्या मालकीच्या, म्हणजे नेहाच्या घराचं नवीन अग्रीमेंट जे मी स्वतः तयार केलं. तू तयार केलंयस म्हणूनच मला ते बघायचंय. मला बघू दे. इकडे काहीही गरज नाहीये ब्रो. हे अग्रीमेंट तयार करताना मी फक्त आर्थिक नाही तर बौद्धिक, मानसिक, शारीरिक, कौटुंबिक, भौगोलिक सगळ्या गोष्टींचा विचार केला आणि मग तयार केलाय. हे जे एवढे मोठे मोठे शब्द तू वापरतोयस ना, तर म्हणूनच मला बघायचं तू एक्झॅक्टली काय केलं. नाही गरज आहे. अरे नाही, मला बघू दे समीर. मला मला बघू दे ना समीर. काय चाललंय तुझं? अग्रीमेंट बघायची गरज नाहीये. मी कमिन सर? शुअर. नेहाजी, अग्रीमेंट तयार आहे. आता फक्त सह्या करायच्यात. फॉर्मॅलिटी झाल्या की सगळं डन 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 डन. नेहा. सर, अग्रीमेंट साईन करायच्या आधी माझी अट एक. काय अट आहे? डिपॉझिट देण्यासाठी माझ्याकडे फार पैसे नाहीये. नो प्रॉब्लेम. नो प्रॉब्लेम. मी 20-25 हजार फार तर देऊ शकते. नोच प्रॉब्लेम. नो प्रॉब्लेम. पण ते जमा करायला मला थोडी मुदत लागेल. नो 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 नोच प्रॉब्लेम. नो प्रॉब्लेम. ठीक आहे, बाकीच्या अटी तुम्ही सांगा. ऍक्च्युली नेहा, अग्रीमेंट म्हणजे रेडी आहे. फक्त मला परत एकदा जरा बघायचं होतं, काही राहिलं असेल तर ते अपडेट करून मी देतो. पण तुम्हीच म्हणाला ना की अग्रीमेंट तयार आहे, येऊन साईन करून जा. नाही, तयारच आहे अग्रीमेंट. यश सरांनी स्वतः तयार केलेलं आहे. तुम्ही वाचून घ्या आणि लगेच आपण सह्या करून टाकू. हे सगळं काय?
हे नक्की घराचंच अग्रीमेंट आहे ना? काय काय झालं? आणि तुम्ही मिस्टर यशवर्धन चौधरीच आहात ना, ज्यांचा करोडोंचा बिझनेस आहे, जे अब्रॉड ट्रिप्स करतात, मोठ्या मोठ्या डील्स करतात, तेच यशवर्धन चौधरी ना? तुम्हाला म्हणायचं काय? काही प्रॉब्लेम झालाय का त्याच्यामध्ये? काय लिहिलंय अग्रीमेंट मध्ये? 101 रुपये घर भाडं. 101 रुपये कुठे घर भाडं असतं का? तुम्ही त्यांना काय विचारताय? हे इथे लिहिलंय. मला वाटतं 10,000 असतील. प्रिंटिंग मिस्टेक झाली असेल. शुअर. अच्छा. या. अट नंबर 2, मी तुम्हाला रोज डबा आणून द्यायचा, ही पण प्रिंटिंग मिस्टेक आहे का? कुठला घरमालक भाडेकरूकडनं डबा घेतो? तुम्ही त्यांना काय विचारताय? आणि अग्रीमेंट तुम्हीच बनवलंय ना? हो, ऍक्च्युली मी काही मध्ये बोलू का? नाही, नको. थँक्यू सो मच. हे बघा, मला काय वाटतं, इथे प्रश्न फक्त घरमालक आणि भाडेकरू असं नाहीच आहे. नातं थोडंसं पुढे गेलेलं आहे ना, मैत्रीच आहे. तुम्ही एकमेकांना ओळखतात, तुम्हाला एकमेकांचे स्वभाव माहिती आहेत, तरी मग एखाद्या वेळेस डबा द्यायला हरकत काय नाही. काय हरकत आहे मला सांग? आहे हरकत? आहे नाहीये ना? नाही, हरकत नाहीये. बाकी सगळं ओके असेल तर मग साइन करून टाकूया आपण. लगेच करा. अट नंबर 3, दिवसातून 3दा मॅजिक वाली स्माइल द्यायची. अट नंबर 4, घरमालकाला एकेरी नावाने हाक मारायची. आणि अट नंबर 5, आठवड्यातून एकदा घरमालक घराची तपासणी करायला येतील. हे अग्रीमेंट आहे तुमचं? हे मला मान्य नाही, मी साइन करणार नाही. नेहा, म्हणजे मी काही मध्ये बोलू का? नाही, नको. थँक्यू सो मच. मला काय वाटतं माहिती का, इथे सिच्युएशन थोडीशी वेगळी आहे. इथे फक्त प्रश्न घरमालक आणि भाडेकरू असा नाहीच आहे. सी, हे बघा, तुम्ही जर दुसऱ्या कुठल्याही घरामध्ये राहायला गेला, जगाच्या पाठीवर कुठेही, तिथला घरमालक काय म्हणेल की आम्हाला डिपॉझिट वाढवून द्या, आम्हाला भाडं वाढवून द्या. मुळात काय, कुठलाही घरमालक या गोष्टींसाठी ताडलेला असतो ना. इथे तसं काहीच नाहीये. आम्ही फायनान्शियल मुद्दा असा फोकस मध्ये ठेवलाच नाहीये. आम्ही काय फक्त नात्यावरती थोडासा भर दिला. आमच्या काय अटी आहेत, जसं आता तुम्ही म्हणालात की माझी ही अट आहे, तसं घरमालक म्हणून सरांच्या आमच्या काही अटी आहेत, तेवढ्या तुम्ही मान्य करा. ओके. हे बघा, काय होतं एखाद्या वेळेस अशी गोड स्माइल दिली तर? काय होतं एखाद्या वेळेस भाडेकरूने असा छान डबा आणून दिला तर? काय होतं एखाद्या वेळेस घरमालक असं म्हणण्यापेक्षा यश अशी हाक मारली तर? काही प्रॉब्लेम नाहीये. ओके, नाहीये ना? मला कळतंय सगळं. केवळ मला त्रास देण्यासाठी हे सगळं चाललंय ना. मी पण बघते आता. ठीक आहे, मला तुमच्या सगळ्या अटी मान्य आहे. मी तुमच्याकडे भाडेकरू म्हणून राहायला तयार आहे. पण माझ्या पण काही अटी आहेत. शुअर. यशवर्धन चौधरीने माझ्या घरी पाऊल ठेवायचा नाही. यशवर्धन चौधरीने माझ्या घरातल्या कुठल्याही मेंबर्सशी संबंध ठेवायचा नाही. यशवर्धन चौधरी आणि माझा घरमालक आणि भाडेकरू एवढाच संबंध असेल. I agree. Sure. Thank you. I'm sorry, Yash. I'm extremely sorry. माझा उद्देश तसा. अरे, तुला लक्षात येत आहे का समीर? काय तू हसतोयस काय? आतापर्यंत मला तुझ्याशी काहीही संबंध ठेवायचा नाहीये असं म्हणणारी नेहा रागाच्या भरात का होईना पण स्वतःहून एक नवीन नातं जोडून गेली. म्हणजे भाडेकरू आणि घर मालकाचं नातं. आहेस कुठे? म्हणजे आता घराचं पॅलेस व्हायला वेळ नाही लागला.